अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीतील चर्चा गुलदस्त्यातच। नाशिकमधील बंद बाजार समित्या बरखास्त करा, पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश। वडेरांना सरकारी जावयाप्रमाणे वागणूक, केजरीवालांपाठोपाठ रामदेव बाबांचा हल्लाबोल। T20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर 74 धावांनी विजय, विंडीजची फायनलमध्ये धडक। उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। अजित पवार यांनी खुद्द वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली। पण या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि या भेटीचं फलित काय हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे। योगगुरू रामदेव बाबा यांनीही रॉबर्ट वडेरांवर जोरदार टीका केली आहे। वडेरा हे सरकारचे जावई असल्याप्रमाणेच त्यांना वागणूक मिळत असल्याचा टोला बाबांनी लगावलाय। नाशिक जिल्ह्यात बंद असलेल्या बाजार समित्या बरखास्त करण्याचा इशारा कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय। शेतकऱ्यांची गैरसोय आणि नुकसान टाळण्यासाठी हा आदेश देण्यात आलाय। पुण्यातल्या वानवडीतल्या तिहेरी हत्याकांडाचं रहस्य उलगडण्याच्या मार्गावर आहे। या प्रकरणी पोलिसांची संशयाची सुई त्याच कुटुंबातल्या विश्वजित मसलकर यांच्याकडे वळतीये। गुरुवारी वानवडीतल्या पंचरत्न सोसायटीत शोभा मसलकर, अर्चना मसलकर आणि किमया मसलकर यांची हत्या करण्यात आली होती। पुण्यात PMPMLने महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सेवा सुरू केली आहे। स्वारगेट बस स्थानकावरून कात्रज, हडपसर आणि धायरी या 3 मार्गांवर ही विशेष बस धावेल। क्रिस गेलच्या तडाखेबाज खेळाच्या जोरावर वेस्ट इंडिजने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 74 धावांनी धूळ चारली। या विजयासह विंडीजने T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय। क्रिस गेल आणि किरॉन पोलार्ड यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर विंडीजने कांगारूंसमोर तब्बल 206 धावांचं लक्ष्य उभारलं होतं। कांगारूंना हे आव्हान पेलवलं नाही, त्यांचा संघ 131 धावातच गारद झाला। यानंतर आता T20च्या जेतेपदासाठी श्रीलंका आणि वेस्ट इंडिज आमनेसामने येणार आहेत।